बेनिफिट मॅचला सगळेच जण असे एकमेकाला मदत करायची आणि ती सिरियसली मॅच व्हायची, नुसतेच नाही. आणि ह्याला कारण सुनील, कारण सुनील आणि कपिल सारखे प्लेयर आहेत ना, हे खेळले की बाकी सगळे खेळतात. शशिकांत खांडकर स्वतः मुंबईत आले होते मला वाटते आणि सचिनला थँक्यू म्हणण्यासाठी सचिनच्या घरी गेले होते. घरी आले ते काय झालं, तो म्हणजे काय झालं, मॅच सगळी फिक्स झाली आणि मुंबईला आले ते. मला म्हणाले आपल्याला सचिनला भेटायचंय. तर म्हटलं बघायला पाहिजे, कारण सचिन दुलीप ट्रॉफीवर खेळत असेल तर तरी सुद्धा जाऊ आपण. म्हणून आम्ही सचिनच्या जुन्या घरी म्हणजे साहित्य सहवास मध्ये गेलो. आम्ही 3 जिने चढून गेलो तर सचिनचे वडील म्हणजे भाऊ म्हणायचो आम्ही त्यांना, ते कुलूप लावत होते आणि त्यांनी उघडलं दार. म्हटलं भाऊ थांबा, आम्ही आलोय असे कानपूर. बसले आणि म्हणाले असं असं सचिनला भेटायचंय, पण सचिन नाही भेटला तुम्हाला पण नाही, पण तुम्ही आता आलायत तर माझ्या हातचा चहा पिऊन जा म्हणे. आग्रह केला. तर मी म्हटलं भाऊ तुम्ही कुठे चहा करता? नाही कोण नाही, मी घरात एकटाच आहे, मी करतो म्हणे. असं काही नाही. आणि त्यांनी चहा केला, बसतो आमच्या गप्पा. जिथे आम्ही 15 मिनिटासाठी गेलो तिथं आमचा 1.5 तास गेला. आणि मग शशिकांत एवढा खुश झाला, त्याच्या डोळ्यात पाणी आलं उतरल्यावर. मला म्हणाला केळकर साहेब माझं सार्थक झालं म्हणे, आता सचिन आला नाही आला हे बघा म्हणे, सचिनच्या वडिलांनीच असं हे केलंय. म्हणजे त्यापासून मग सचिनची आणि आमची अशी ही सुरू झाली. माझी एकच इच्छा राहिली होती अजून, ती अजून होत नाहीये. प्रवीण आंबरेचे वडील मला सारखे म्हणायचे, अरे तुम्ही आचरेकरांची मॅच केली, तुम्ही याची केली, पण प्रवीणची करा. तर म्हटलं मी करायला तयार आहे, पण मी त्याला स्वतःहून कसं सांगू की मला तुझी मॅच करायची? मी असं कधीच कोणाला नाही म्हणायला पाहिजे. पण ती समोर झाली नाही. आणि आता वयोमानाप्रमाणे तो सुद्धा आता एवढा बिझी आहे, हो नाही, पण माझी जाम इच्छा होती त्याची. कारण त्याच्या वडिलांची जाम इच्छा होती, कारण त्यांनी बघितलं मी आचरेकर सरांची त्याच्या मॅच कशी ऑर्गनाईज केली होती काय वगैरे. लकीली आम्हाला माहित नव्हतं, आम्ही नाव सुद्धा ऐकलं नव्हतं, सचिनच बॅटिंग करत होता तिथे. तिथे तर मी म्हटलं सर हा काय बॅटिंग करतोय रे शाला, एवढंसं टाण 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 बघावंसं वाटत होतं. आणि मग त्याची बॅटिंग संपली, सगळं नेट संपलं. मग आम्ही दोघं जण आचरेकर सरांना भेटलो आणि मग आचरेकर सरांना विचारलं की मी अशी अशी खालच्या डिव्हिजनची एक टीम घेतोय, तर मला हा प्लेअर मिळेल का? मिळेल, पण त्याला खेळवायला पाहिजे आणि त्याला विचार 3 किंवा 4 नंबरला बॅटिंग दिली पाहिजे. म्हटलं नाही ते करतो मी सगळं, त्याला खेळवीन नक्की. असं करत करत आम्ही त्याला घेतलं. आणि नेमकं काय झालं, सचिन बाजूला दिला, आम्ही बोललो, तो येतो तिथे भेटतो, फॉर्म 1 सह्या वगैरे करायचे असतात. तो गेल्यानंतर हा विनोद धावत आला. मी त्याला ओळखत सुद्धा नव्हतो. हो सर सर सर. म्हटलं कोण रे तू? मी विनोद कांबळे. मी नाही अर्थ तू तिथं होता? हो सरांचाच प्लेअर आहे म्हणे. मग काय झालं, मला सुद्धा घ्या ना तू. भाऊ जे सचिनचे वडील, त्यांना एक विवा शिरवाडकरांचं लेटर आलं होतं, त्यांच्या दोघांची दोस्ती होती, मॅचचा केसा संबंध नाही. त्यांनी लिहिलं तर म्हणे अरे भाऊ एक कोणतरी सचिन खेळतोय, तेंडुलकर तुझा कोण लागतो का? तो म्हणे लकीली माझा मुलगा येतो. अरे वा, बरं वाटलं. आणि हे आधीची गोष्ट 2 महिन्यापूर्वी. आणि नंतर ही मॅच ठरल्यानंतर भाऊनी मला सचिनला सांगितलं मला भेटायलाच बोलवलं. आणि मग मला घरी बोलवलं मॅचच्या आधी. मला म्हणाले एक काम आहे तुमचं, नाशिकला जात आहे, दुपारी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. आम्ही 1 दिवस राहणार होतो तिथे. तर ह्याला घेऊन शिरवाडकरांकडे घेऊन जा, फक्त त्याला पाया पडायला. कुसुमाग्रज. बरं म्हटलं, काहीतरी ऍडजस्ट करून मी जातो म्हटलं. तेव्हा काही टीव्ही कॅमेरे वगैरे काहीच नसायचं, फक्त सिक्युरिटी द्या असायची याला. आणि तसं करत करत आम्ही तिथल्या कमिशनरला सांगितलं मला एक गाडी द्या आणि एक सिक्युरिटीची व्हॅन द्या, तेवढी ह्याला घेऊन जायचंय तिकडे, माझी जबाबदारी, मी आणतो, 1-1.5 तासात परत येतो. आणि तसं घेऊन मी त्याला, ते माझं नशीब की शिरवाडकरांना मी भेटलो. आणि सचिन मला बोलता नाही आलं, मी बाहेर बसलो होतो आणि सचिनला मुद्दाहून हात पाठवला आणि त्यांनी त्याचा हात फिरवला वगैरे काय काय. दोघेही मोठी माणसं. आपलं नमस्कार, मी सुबोध मयुरे. गोष्ट चॅम्पियनशिपच्या आजच्या भागात आपलं स्वागत. भारतीय क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं पैसा कोणी आणला असेल तर तो भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष आणि जे ICCचे पण अध्यक्ष होते ते जगमोहन दालमिया यांनी पैसा आणलाय. पण भारतीय क्रिकेटपटूंना खऱ्या अर्थानं जर कोणी पैसा मिळवून दिला असेल तर आजची आपली जी चॅम्पियन व्यक्ती आहे प्रकाश केळकर सर, ज्यांनी बेनिफिट मॅच ऑर्गनाईज करून जवळपास 45 बेनिफिट मॅचेस त्यांनी ऑर्गनाईज करण्यात खूप मोलाची भूमिका वठवली होती. त्यामध्ये सलीम दुर्राणींची मॅच असेल, दिलीप वेंगसरकर सरांची मॅच असेल, अशा अनेक मॅचेस असतील.
त्या त्यांनी कशा ऑर्गनाईज केल्या आणि आज IPL मुळे जे वेगळं स्वरूप दिसतंय ते त्या काळी त्यांनी पैसा कसा जमवला होता हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे. खास करून त्यांची जर्नी जाणून घ्यायची आहे. केळकर सर, स्वागत गोष्ट चॅम्पियनच्या आजच्या भागात. नमस्कार. नमस्कार. जसं मी आता म्हटलं की पूर्वी क्रिकेटमध्ये पैसा नव्हता. हो. खेळाडूंना कसोटी सामना केल्यानंतरही फारसे पैसे पदरात पडायचे नाही. पण तुम्ही बेनिफिट मॅच ही जी संकल्पना सुरू केली त्याबद्दल आपल्याला सविस्तर बोलायचं आहे. पण मला जाणून घ्यायला आवडेल की क्रिकेट आणि केळकर सर यांचं समीकरण कसं जुळलं, याची सुरुवात कशी झाली? माझी सुरुवात खरी झाली शिवाजी पार्क जिमखान्यामुळे. अच्छा. मी शिवाजी पार्कला राहत होतो पूर्वी. बरोबर. आणि तिथे मेंबर झालो. मग तिथे हळूहळू तिथला मला इंटरेस्ट, फक्त बाजूला बसून रमाकांतकडे बघत बसायचो, मांजरेकरांकडे बघत बसायचो, हर्डीकरांकडे बघत बसायचो. असं करत करत मी तिथे सुरू केलं. आणि मग समोर मला वाटलं आपण सुद्धा यांच्या कुठल्या तरी कमिटीवर आलो की आपण यांच्या जवळ येऊ. म्हणून मी तिथली जिमखान्याची कमिटीचं इलेक्शन लढवलं. त्यावेळेला मनोहर हर्डीकर होते, त्यांनी मला चिकार मदत केली आणि त्यांच्या कमिटीत मी काम करायला सुरुवात केली. आणि 2-3 वेळा निवडून आल्यानंतर एकदा काय झालं की माझे वडील स्वतः बॉम्बे जिमखान्यामध्ये चीफ अकाउंटंट होते, त्यामुळे त्यांच्याकडे त्यांचा संबंध यायचा क्रिकेटपैकी, पण ते निराळ्या तऱ्हेने. पण बहुतेक स्पोर्ट्समनना माहिती असायचं माझ्या वडिलांचं नाव. प्रकाश केळकरचे वडील बॉम्बे जिमखाना आहे, तिथे मॅच पाहिजे असेल तर आपण त्याला भेटू, ग्राउंड मिळेल. ग्राउंड मिळणं फार मुश्किल होतं, तसं व्हायचं ते त्यावेळेला सुरू झालं होतं. असं करत करत मग तिथे माझी शरद कोटणीसांची ओळख झाली. आणि जिमखान्याचे आमचे मेंबर पूर्वीचे पत्रकार GK मेनन म्हणून होते, ते होते, ते असे सारखे होते. तर त्यांनी एकदा प्रभू देसाई म्हणून पूर्वी मुंबईकडचे सेक्रेटरी होते, तर ते एकदा आले ते जिमखान्यात. तेव्हा मनोहर हर्डीकरनी आणि त्यांनी सांगितलं हे केळकर आहेत, त्यांना तुमच्या कमिटीत घ्या, नवीन पोरगा आहे म्हणे, तुम्हाला बरं होईल तसं. अशी करत करत माझी MCA मध्ये एंट्री झाली. आणि मग तिथे सगळे भेटायला लागले तिथे सगळ्यांचे. आणि माझं एम सगळं तेच होतं की क्रिकेट आहे. पण सर त्यापूर्वी तुम्ही स्वतः क्रिकेट खेळला होता, ते तुम्ही क्रिकेट किती एन्जॉय केलं? इंटर स्कूल असेल किंवा? नाही, मी स्कूल लेवलला आणि थोडंसं कॉलेजला, पण जास्त नाही. मी फास्ट बॉलर होतो म्हणे, जास्त दुसरं मीडियम पेस टाकायचो मी त्यावेळेला. शबील दासला म्हणे. पण नंतर मला चष्मा लागला, त्यामुळे माझं थोडंसं डायव्हर्ट झालं. आणि मग मी ऍडमिनिस्ट्रेशनकडे पार्टकडे झुकलो. आणि त्यात काय झालं, विजय मांजरेकरांची त्यांची बेनिफिट मॅच होती हुबळीला. माझी त्यांची जिमखान्यामुळे ओळख होती. तुमची पहिली बेनिफिट मॅच? ती पहिली. तर तिचं मी स्वतः मागितलीच नव्हती, ते सांगितलीच नव्हतं. काय झालं, ते मला तेव्हा तो कॉन्सेप्ट आवडला की जाहिरात सोविनियर करायचं. कारण पूर्वी काय होतं, लाईव्ह टेलिकास्ट वगैरे ह्याचा पैसा नव्हता किंवा कोणी गॅरंटी पण सुद्धा द्यायची नाही. फक्त तुमचं जे इन्कम असेल ते कॅश कलेक्शन ऑफ स्टेडियमवर गर्दी होईल ती, आणि जाहिराती कलेक्ट करून ते पुस्तक रूपात सोविनियर. तर मी तसे फॉर्म घेतले, माझ्या ओळखीच्यांना दिले. तर समोर मी एवढे ऍड कलेक्ट केल्या, जवळ मला वाटे ना 300 रुपये, 1200, 200 क्वार्टर, फुल पेज 500 रुपये अशी. तेव्हा फार स्वस्त होतं ना तेव्हाची म्हणजे. 72 ची गोष्ट आहे, 72. तर ते मांजरेकर एवढे खुश झाले, अरे वा म्हणे, ह्याने तर साला प्रकाश तुम्ही चांगला केले, मग तू मॅचला आला पाहिजे तिथे. आणि मग त्यांनी कमिटी फॉर्म केली, त्या कमिटीत मला ट्रेझरर ठेवलं. आणि मग मला हे व्हायला लागलं की शाळा ही मॅच त्यांच्या बरोबर मी ती मॅच केली. तेव्हा ती रोहन कनाय आला होता हुबळीला. हुबळीला ती मॅच झाली, हुबळी पहिली. पण तुम्ही जाहिरातीच्या रूपात पैसे तर गोळा केले, खेळाडूला ज्यांच्या बेनिफिटसाठी ती मॅच व्हायची त्यांना पैसे पण मिळायचे. पण त्या मॅचेससाठी खेळाडूंना जमवणं, एकत्र आणणं, त्यांना कन्व्हिन्स करणं. नाही, पहिले एक 2-3 मॅचला मी नव्हतो इन्व्हॉल्व, कारण मला तशी ओळख नव्हती. पण तिथे सगळ्या अशा मॅच व्हायला लागल्या, मी असायचो ना, माझी ओळख झाली ना. आणि मग सगळ्यांना कळलं. मग मांजरेकरांनी पुढच्या मॅचला कोणाला तरी सांगितलं, त्याला सांग, त्याला तो तुला मदत करेल असं. त्या पहिल्या मॅच मध्ये मांजरेकरांना किती बेनिफिट झालं होतं फायनान्शियल? त्यावेळेला 2.5 लाख का काहीतरी होते तेव्हा. 2.5 लाख म्हणजे मोठी अमाऊंट, मोठी. रोहन कनायवर खेळले होते ना त्यावेळेला तिथे. हो, त्या मजा आली. ते सगळे मोठ्या प्लेअरवर बसायला मिळालं तिथे. बेळगाववरनं तसं जायला लागायचं ना तिथे. हुबळी म्हणजे तिथे बॉर्डर एरिया होती, आणि तिथे टेस्ट प्लेअर पहिल्यांदाच खेळले, सगळ्यांदा झाले होते. त्यानंतर मग एक ते सुरू होत गेलं, एक असं होत गेलं. मला कॉन्फिडन्स आला सगळ्यांशी बोलत. मग त्यात काय व्हायचं,
माधव मंत्री वगैरे कुठेतरी असे सोविनियर सगळं माधव मंत्री बघायचे. तर ते त्यांनी माझं नाव सांगायला सुरुवात केली, सुनीलने माझं नाव सांगितलं. असं करत करत ते एक हा किस्सा झाला, वाढत गेलं. त्यात तो किस्सा मी शशिकांत खानकरचा तसंच झालं. ते तुम्ही तर ते तुम्हाला ओळखत पण नव्हते. शशिकांतची माझी नुसत्या फोनवर मॅच फिक्स झाली होती. युपीएस साठी ओपनिंग करायचे, मला वाटतं बॅटिंग करायची युपीएस उत्तर प्रदेशसाठी. मला संदीप म्हणाला, नंतर दोघं हा म्हणाले अरे इंडियाला खेळायला पाहिजे होता, चांगला प्लेअर होता स्टेट बँकचा असं. पण ते तुम्हाला अप्रोच कसे झाले मग? नाही, त्यानं माझं नाव सांगितलं आणि फोन नंबर दिला, त्याने फोनवर माझ्याशी बोलले. अच्छा अच्छा. आणि मग तसे मी ठरवली मॅच ती आणि सांगितलं. मग काय व्हायला, एकदा लोकांना कळलं की मी करतोय, मग सगळे मॅचकडे यायला लागले, मला फोन करायचे. असं करत करत मी मॅच ठरवली ती. त्यांचा पण एक किस्सा आहे, शशिकांत खानकर स्वतः मुंबईत आले होते मला वाटते आणि सचिनला थँक्यू म्हणण्यासाठी सचिनच्या घरी गेले होते. घरी आले. ते काय झालं, तो म्हणजे काय झालं, मॅच थर्ड फिक्स झाली आणि मुंबईला आले ते. मला म्हणाले आपल्याला सचिनला भेटायचंय. तर म्हटलं बघायला पाहिजे, कारण सचिन दुलीप ट्रॉफी वगैरे खेळत असेल तर तरी जाऊ आपण. म्हणून आम्ही सचिनच्या जुन्या घरी म्हणजे साहित्य सहवास मध्ये गेलो. आम्ही 3 जिने चढून गेलो तर सचिनचे वडील म्हणजे भाऊ म्हणायचो आम्ही त्यांना, ते कुलूप लावत होते आणि त्यांनी उघडलं दार. म्हटलं भाऊ थांबा, आम्ही आलोय असे कानपूर. बसले आणि म्हणाले असं असं सचिनला भेटायचंय, पण सचिन नाही भेटला तुम्हाला पण नाही, पण तुम्ही आता आलायत तर माझ्या हातचा चहा पिऊन जा म्हणे. आग्रह केला. तर मी म्हटलं भाऊ तुम्ही कुठे चहा करता? नाही कोण नाही, मी घरात एकटाच आहे, मी करतो म्हणे. असं काही नाही. आणि त्यांनी चहा केला, मस्त आमच्या गप्पा. जिथे आम्ही 15 मिनिटासाठी गेलो तिथं आमचा 1.5 तास गेला. आणि मग शशिकांत एवढा खुश झाला, त्याच्या डोळ्यात पाणी आलं उतरल्यावर. मला म्हणाला केळकर साहेब माझं सार्थक झालं म्हणे, आता सचिन आला नाही आला हे बघा म्हणे, सचिनच्या वडिलांनीच असं हे केलंय. म्हणजे त्यापासून मग सचिनची आणि आमची अशी ही सुरू झाली. शशिकांत खानकरांसाठी तो अनपेक्षित धक्का असेल म्हणजे अपेक्षित. आणि त्या मॅचला तिथे मला अजून आठवतं, मोहम्मद कैफ, सुरेश रैना, आणखी एक कोणते 3 जण अंडर 19 होते तेव्हा. अच्छा. ते मला तिथे बघितलं ड्रेसिंग रूम मध्ये वगैरे सगळं त्याने. आणि मग ते मुंबईला कधी आले की ड्रेसिंग रूम मॅच आले खेळायला, इंडियाला खेळायला भारतासाठी, तर ते लगेच धावत यायचे, माझ्या पाया पडायचे, सर कैसे हो काय. दोघंही मला अजून आठवतात, एवढीच ओळख. सुरेश रैना आणि मोहम्मद कैफ अशी ओळखी होत गेल्या. नंतर अजय जडेजा, तो अजून माझा सगळे टच मध्ये आहे तिथे सगळे. त्यानंतर सर मला वाटतं सलीम दुर्राणींची तुम्ही मॅच केली होती. सलीमची दिल्लीला केली होती. त्या मॅचच्या काय आठवणी? त्याच्यामध्ये ती विल्स ट्रॉफीची फायनल होती ती. म्हणजे इंडियाचे चॅम्पियन वर्सेस रेस्ट ऑफ इंडिया. नाही त्यांची पाकिस्तानची. अच्छा. विल्स ट्रॉफी पाकिस्तान मध्ये व्हायची, त्यांचे चॅम्पियन. अशी दोघांची मॅच करून ती दिल्लीला होती. तेव्हा तिथे सलीम होता तिथे. अच्छा, ती बेनिफिट मॅच म्हणून तिथे. त्याच्या 2 दिवस आधी मी, सलीम म्हणजे दिलखुलास माणूस, त्याला काय सचिनच्या निमित्ताने त्या सलीम बरोबर मी त्या 2 दिवस आधी गेलो होतो. म्हणजे मॅचच्या आधी पहिला आम्ही गेलो तर सोविनियर साठी वगैरे एका गेस्ट हाऊसला राहिलो होतो. तर म्हणे हम लोग सबको मिलेंगे. आता सलीमची ओळख म्हणजे काय, पहिलं कोणाकडे गेलो होतो माहिती, अब्बास अली बेग. अब्बास अली बेग गेल्यानंतर त्यांनी लगेच बॅनर्स दिले आणि त्याचे हे सांगितले किती काय वगैरे. त्याच्याबरोबर मग नंतर म्हणे अभी अब नवाब के पास जाएंगे, पटोडी. आणि 10:30-11 झाले होते तेव्हा. आणि तेव्हा सकाळी मोठं पॅलेस वगैरे. तर त्यांनी बसवलं, सांगितलं आणि मी त्याला सांगितलं असे असे ब्रीफ, सगळं मी ब्रीफ करायचो काय मॅच वगैरे. अभी आप क्या लेंगे, चाय वगैरे क्या, म्हटलं चाय या कॉफी. नहीं चाय कॉफी किधर. मी घाबरलो, म्हटलं चाय. हम तो दोनों ठंडी इतनी पडी आहे, ब्रँडी लेने वाले. म्हटलं नाही, सकाळी 10:30 वाजता कोण, आपल्याला सवय नसते रे. तरी मी घेत असलो. आपण एक ठराविक वेळ असते की आपण आपल्या ह्याच्याप्रमाणे जातो ना. बरोबर आहे. सकाळी मला आपण ती थंडी असली म्हणून काय आहे, ते दोघांनी घेतली तिथे ब्रँडी, मला कॉफी दिली. अजून ते डोळ्यासमोर टिंगल केली माझी लिटरली अशी. पण ते इट वॉज सो ग्रेट की साला असे हे लोक आपल्यासमोर असे बसून म्हणजे हे होतं.
पण हा जो प्रवास सुरू झाला होता बेनिफिट मॅचेसचा, तुम्ही जवळपास 20 वर्ष वेगवेगळ्या बेनिफिट मॅचेस केल्या असतील 2002 पर्यंत. मला वाटतं माझी एकच इच्छा राहिली होती अजून, ती अजून होत नाहीये. प्रवीण आंबरेचे वडील मला सारखे म्हणायचे, अच्छा अरे तुम्ही आचरेकरांची मॅच केली, तुम्ही याची केली, पण प्रवीणची करा. तर म्हटलं मी करायला तयार आहे, पण मी त्याला स्वतःहून कसं सांगू की मला तुझी मॅच करायची. मी असं कधीच कोणाला त्यांनी म्हणायला पाहिजे, पण ते समोर झाली नाही. आणि आता वयोमानाप्रमाणे तो सुद्धा आता एवढा बिझी आहे, हो नाही, पण माझी जाम इच्छा होती त्याची, कारण त्याच्या वडिलांची जाम इच्छा होती. कारण त्यांनी बघितलं मी आचरेकर सरांची त्याच्या मॅच कशी ऑर्गनाईज केली होती काय वगैरे त्यावेळेला. या ज्या 20 वर्षात 3 मॅचेस तुम्ही मला वाटतं ठाण्यात पण ऑर्गनाईज केल्या होत्या. ठाण्यामध्ये मी पहिली मॅच आनंद दिघेंबरोबर रमाधाम बाळासाहेबांना रमाधाम आश्रम करायचा होता कर्जतचा, तर त्याच्यासाठी पैसे जमवायचे होते. तर माझी काय दिघे साहेबांची ओळख नव्हती, तर त्यावेळेला सतीश प्रधान होते तिथे, तर त्यानं हे केलं त्यांनी. आणि मी MCAचा म्हणून सतीश प्रधानला माहिती होतो, आणि त्यांचे दुसरे कलिग तुकाराम सुर्वे होते. मग त्यांची माझी हे झाली आणि त्याप्रमाणे आम्ही ती मॅच ऑर्गनाईज झाली. त्या मॅचला मला अजून आठवतं, सचिनचं लग्न जमलं होतं आणि झालेलं नव्हतं, लव्ह मॅरेज नव्हते, तर ती अंजली मॅचला आली होती. तर सचिन मला जाताना म्हणून गेला होता, सर गेटवर अडवलं तर जरा लक्षात ठेवा, तिला बरोबर आहे रे, एंट्रीसाठी त्रास नको व्हायला. अशा मॅचला 40,000चं क्राऊड आहे आणि ती कोणी सांगेल मी सचिनची बायको आहे म्हटलं, असं होणार नाही ना. तिला मग मी बसवली होती मस्त जागा बिगा देऊन वगैरे, पण अजून ते डोळ्यासमोर येते तिथे. ती एक मॅच केली मी, दुसरी रमाकांत देसाईची मॅच केली. ती पण ठाण्यातच होती. ठाण्याला. तिथे त्यावेळेला हे काय झालं, हे ठाणा सक्सेसफुल व्हायला सतीश प्रधानचा फार मोठा हात होता. त्यांनी स्पोर्ट्स कल्चर एवढं छान केलं होतं, मॅरेथॉन वगैरे पण घ्यायचे. तर ते तिथे त्यावेळेला मनोहर साळवी म्हणून मेयर होते. माझी त्यांची काही ओळख नव्हती, त्याने मला असा निरोप पाठवला. मग मी गेलो आणि सांगितलं घरी, कळव्याला त्यांच्या घरी गेलो आणि सांगितलं काय असं असं आहे मॅच. ते म्हणाले मला मॅच करायची, तर तुम्ही काहीतरी करा, जरा कुठली तरी एक फेस्टिवल मॅच करा. आणि आपल्याला तुम्हाला माहिती आहे आम्हाला ठाण्याच्या मेयरला दाखवायला लागतं मी काहीतरी केलं. आणि मग त्याच वेळेला काय झालं, माझ्या डोक्यात होतं ते, आणि मी काही त्याला बोललो नव्हतो म्हणजे. तर इकडे काय झालं, CCIवर आणि रमाकांतची मॅच माझ्या डोक्यात होती, पण मी म्हटलं हा चान्स चांगला आहे. पण रमाकांत काय म्हणाल, मला केळकर मी स्वतःहून लेटर देणार नाही. म्हणजे तो जरा हे होता, म्हणजे काय, मी म्हटलं प्रोसिजर आहे बाबा हे, आपण अप्लाय करतो ना, मला रजा द्या, तशी स्वतःसाठी मॅच असं अलॉट करा, द्या म्हणतेपेक्षा अलॉट करा. मग ते होई ना. तर मी काय झालं, CCIवर एकदा गेलो होतो, तर राजसिंगनं भेटलो. राजसिंगची माझं एकदम चांगलं जुळत होतं. तर राजसिंगनं म्हटलं असं असं मॅच आहे, करायची इच्छा आहे. तर तो यू गॉट स्पॉन्सर, म्हटलं एव्हरीथिंग इज रेडी, ओनली आय वॉन्ट. कारण तो प्रेसिडेंट होते त्यावेळेला, परमिशन बोर्डाचे प्रेसिडेंट होते. म्हटलं आणि त्यांचा रमाकांत म्हणजे फेवरेट प्लेअर होता. ते नेहमी म्हणायचे फॉर टायनी एनी टाइम म्हणे, असं म्हणायचे. म्हटलं यू स्पोकन टू समबडी, म्हटलं आय नीड वन लेटर. मग त्यांनी लगेच ड्राफ्ट करून लेटर घेतलं, यू टेक टायनीज सिग्नेचर आणि डोंट वरी अबाउट परमिशन, लेट मी नो यू फिनिश युअर फॉर्मॅलिटी. मग मी ते लेटर घेऊन BCCI मध्ये नाही, BCCI नाही, MCA ह्याला कळव्याला मनोहर साळवीना ते लेटर दाखवलं. त्याच्यानंतरची डेव्हलपमेंट झाली. तर तो म्हणाला असं असं आहे, अरे वा चांगलं आहे म्हणाला. आणि मग त्याच्यात तर म्हणाले प्लेयर्सचं कसं आहे, तर मी म्हटलं त्यांना प्लेयर्स सगळे चेन्नईला कॅम्प चालू आहे. ते म्हणाले माझं लेटर हेड मी सही करून देतो ब्लँक, आणि मला सगळ्यांच्या सह्या पाहिजेत सगळ्या प्लेयर्सच्या. मग त्यांना ते पहिलं उद्या मी हो म्हटलं आणि ते नाही आले तर काय कन्सेंट पाहिजे ना, त्याला मार खायला लागेल ना, असं बरोबर आहे त्यांचं. मग त्यांनी लेटर म्हटलं मी चेन्नईला जायला लागेल, तुम्ही आत्ता निघा लगेच, तुम्हाला विमानाचं तिकीट. आणि मला बायकोला घेऊन मला म्हणाले ह्यांना घेऊन वहिनीला आत जा. आणि ते असं आले, कपाट उघडलं, तिकिटाचे पैसे आणि असे 2000चे बंडल आहे. म्हटलं तिकीट ते तुम्हीच काढा, सगळं तुम्हीच करा, आणि मला हे लेटरवर सह्या पाहिजेत सगळ्या प्लेयर्सच्या. मग मी चेन्नईला पोहोचलो, प्रॅक्टिस केली. दिलीप कॅप्टन होतं त्यावेळेला, आणि ती टीम चालली होती वेस्ट इंडिजला. राजसिंगनी डेट अशी काढली होती की 7 दिवस मॅच खेळायची आणि मग रात्रीच्या फ्लाईट नाही, ठाण्याहून परत बॅक टू हे ताज. त्यावेळेला ताजला राहायचं ना, बोर्डाचं कॉन्टॅक्ट होतं. तर मला सांगितलं प्रकाश टीम शुड रीच बॅक
बाय 6 o'clock इन द इव्हिनिंग. रात्री 11 वाजता निघणार ते. 2:30चं फ्लाईट होतं, बॉम्बे न्यूयॉर्क काहीतरी. त्याप्रमाणे मला ते टेन्शन, मॅच संपव, हे करा सगळं. आणि तिकडे ते त्याने विकेट एवढी मस्त झाली होती. मला अजून आठवतं, चेतन शर्मा अशी जोरात टाकत होता, बॉल मूव्ह होत होता. तर मी म्हटलं नहीं सर क्या विकेट बनाया है म्हणे, चला मजा आता है बॉलिंग करने को, बेनिफिट नाही होणं म्हणतात असं. रेग्युलर मॅच पाहिजे आपल्या डोळ्यात आठवलं. मकरनचा होता त्यावेळेला, मकरन मायगणकर त्यावेळेला. असं मला अजून आठवत होती. आणि मग ती कशी करून मॅच संपवून आम्ही ताजला पोहोचवली. त्यानं माझं टेन्शन गेलं. आणि पूर्ण इंडियन टीम खेळली होती कॅम्प मधून येऊन. तेव्हा ती क्रेजच होती, आपापसात खेळायची. पण फक्त तेव्हा T20 नव्हतं. 40 ओव्हर्स तेव्हा 40 व्हायचं विशेष. 40 ओव्हर्सचे खेळायचे. म्हणजे पूर्ण दिवसभर मॅच खेळून ते रात्री मग तिकडे वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर. नाही, बेनिफिट मॅचला सगळेच जण असे एकमेकाला मदत करायचे. आणि ती सिरियसली मॅच व्हायची, नुसतेच नाही. आणि ह्याला कारण कारण सुनील आणि कपिल सारखे प्लेयर आहेत ना, हे खेळले की बाकी सगळे खेळतात. खरं आहे, असं आहे ते. मला आठवतं एकदा सुनील सर, रवी शास्त्री, दिलीप वेंकट हे सगळे एकदा अकोल्याला आले होते बेनिफिट मॅच खेळायला. अकोला, तिथे तुकाराम कॅन्सर हॉस्पिटल सुरू होणार होतं आणि त्यांच्या मदतीसाठी ती मॅच झाली होती. आणि त्यालाही असाच खूप मोठा रिस्पॉन्स भेटला होता. पण हा जो बेनिफिट मॅचचा प्रवास होता तेव्हा तुम्हाला खास करून माधव मंत्री सरांनी मदत केली असेल, सुनील सरांनी केलं, ते काही किस्से ते काही नाही. म्हणजे प्रत्येक ठिकाणी माधव मंत्री माझं नाव सांगायचे. आणि मग ते म्हटलं आपल्याला एवढा विश्वास दाखवतात. आणि माधव मंत्री एवढे शिस्तीचे हे होते, पण ती भीती वाटायची त्यांची. आणि स्वतः एवढे फिट होते. मी त्यांना बघितलंय, त्यांना 82-85 पर्यंत मी त्यांच्याबरोबर एवढी फंक्शन केली. मी गाडी घेऊन जायचं, मला सांगायचे प्रकाश संध्याकाळी 6ला गाडी पाहिजे, खाली मी उभा आहे. आणि मग मी जायचो 5:45ला जाऊन उभं राहायचो. ते असे ताठ वाले राहायचे. बरोबर 5:45 बरोबर आलेच पाहिजे. ही प्रॉम्प्ट होती ती. आणि एवढा ऑनेस्ट माणूस आणि एवढा डिसिप्लिन माणूस ते. माझं आणि त्यांचं मस्त जमत होतं. आणि ते सुनीलचे मामा होते ना, त्यामुळे आणखीन चांगलं झालं. त्यामुळे ते, आणि सुनील प्रत्येक मॅच खेळायचा, त्यामुळे मला ते हे चांगलं झालं. मी तर म्हणजे सगळ्यात जेवढं माझी लिस्ट आहे त्याच्यामुळे जवळ 80% मॅच त्या दोघांच्यामुळे झाल्या. खरं. आणि ते एक हे येतं ना, आणि मला ते व्यसनच लागलं होतं असं म्हणा काय. पण त्या व्यसनामुळे क्रिकेटपटूंचा फायदा झाला फायनान्शियली. मला वाटतं ती लेफ्टी अगेन्स्ट रायटी जी मॅच झाली ती बेनिफिट मॅच, मला वाटतं वानखेडेला सुलक्षण कुलकर्णी यांची, ती कन्सेप्ट, ती आयडिया कोणाची होती? ती पूर्वीचे पत्रकार होते प्रदीप विजयकर, त्यांनी सांगितले मला. त्यांना सगळ्यांना माहिती होतं मी मॅच करतोय ना. तर आता म्हटलं प्रत्येक वेळेला काय व्हायचं, मुंबईला आहे ना वानखेडेवर मॅच खेळणं म्हणजे लोक एवढं क्रिकेट बघायला येत नाही. बाहेर का करतो आम्ही, का बाहेर गर्दी होते, नवीन असतात, रुरलमध्ये जास्त असते, म्हणून आम्ही जरा एक निराळ्या तऱ्हेने लेफ्टी राईटी हा कॉन्सेप्ट आला तिथे, दुसरं काही नाही. ओके. पण कॅप्टन म्हणजे असं नव्हतं. मुख्य म्हणजे कसे आम्ही शोधत होतो. आता काही ऑलराऊंडर आपले बॉलिंग लेफ्टनी करतात, बॅटिंग राईटनी करतात. मग त्याच्यापेक्षा सुलक्षणला म्हटलं आपण असं करू, तेच घेऊ ऑलराऊंडर. पण एक नुसते लेफ्ट हँडर घेऊ, एक नुसते राईट हँडर घेऊ. म्हणजे दोन्ही ते लेफ्ट हँडरनी करणारे असेल, दोन्ही राईट हँडर असे बघ प्लेअर. पण या सर 40-45 ज्या मॅचेस तुम्ही ऑर्गनाईज केल्या, यातली सगळ्यात लक्षात राहण्यासारखी किंवा आठवणीत तुमच्या जवळ असलेली की ती मॅच खूपच छान झाली, किंवा त्या मॅचच्या आठवणीत जरा वेगळ्या होत्या? मॅचेस सगळ्या चांगल्याच झाल्यात त्या. उलट 1-2 मॅच म्हणजे मला चांगल्या नाही झाल्या, उलट म्हणेन, म्हणजे माझ्या अपेक्षेपेक्षा. अशा मॅच मध्ये एक सलील अंकोलाची मॅच जी होती ती बरोबर नाही झाली मॅच. ती ठाण्याच्या ह्याच्या अंधेरीच्या स्टेडियमवर अंधेरीला जी झाली होती. आणि दुसरी जुल्फिकार परकरची मॅच आम्ही रत्नागिरीला केली, नाही मसाळा म्हणून आहे, रायगड जवळ. ती मॅच अशी झाली होती की त्या मॅचच्या आधी 10 दिवस तिथं RDX मिळालं होतं आणि फुल गाव टेन्शन होतं. अरे बाबा. पण ह्याची मॅच होती, सुनील बिनील सगळे होते. पण तरीही मॅच झाली होती ती. तरी मॅच झाली तिथे. आणि माझा जॉब असतो असा की सगळ्यांचं लंच बरोबर, कारण सुनील इज व्हेरी पर्टिक्युलर होतं. लगेच प्रकाश काय आलं नाही असं, तर एकदा तसंच झालं. काहीतरी 12 वाजले, मी बघायला गेलो लंचची अरेंजमेंट काय, तर तो म्हणाला नाही इसके बाद में नमाज पढ़े. म्हटलं पागल आहे क्या, नमाज बिमाज नाही बाबा, उनको पढ़ने दो, प्लेयर लोग खेलते हैं, वो खेलने के बाद फील्डिंग करून आल्यानंतर नमाज कुठे पडत बसणार. असे एक बरोबर आहे, वेळेवर लंच ते टी टाइम वगैरे तर व्हायला. ह्या गोष्टी म्हणजे मी घाबरून लोक बरोबर सुनीलला हे पर्टिक्युलर, कारण तो एवढी मला मदत करतो, मला त्याच्यामुळे शिस्त येते, एक शिस्त येते, दुसरं काही नाही.
या प्रवासात सर तुम्ही अनेक क्रिकेटपटूंच्या जवळ गेला, क्रिकेटपटू तुमच्याकडे जवळ आले, हक्कानी क्रिकेटपटू तुमच्याकडे घरी यायला लागले आणि यामध्ये खूप मोठमोठे प्लेयर म्हणजे अझरुद्दीन भारताचा माजी कर्णधार तो असेल किंवा सचिन विनोद तर मला वाटतं लहानपणापासून आले. सचिन विनोदच्या काय आठवणी आहेत या? नाही, सचिन विनोद 14 सचिनचा तर किस्सा निराळा आहे. मी शिवाजी पार्क जिमखाना होतो कमिटीवर आणि तेव्हा कोटणीसांनी मला एक क्लब दिला होता जॉन ब्राईट. तर ते म्हणाले आपल्याला काही यंगस्टर प्लेअर बघ असे की त्यांना आपण आपल्याकडे खेळू आणि मग ते आपल्या यंगस्टरला मिळतील. क्लब 2 क्लब होते ना. तर त्यावेळेला आचरेकर सरांचं कोचिंग चालायचं. तर मी आमचा शिवाजी पार्क यंगस्टरचा एक जुना प्लेअर होता विनायक धुरी म्हणून, त्याला घेऊन तिथे गेलो आणि लकीली आम्हाला माहित नव्हतं, आम्ही नाव सुद्धा ऐकलं नव्हतं, सचिनच बॅटिंग करत होता तिथे. हा तिथे. तर मी म्हटलं सर हा काय बॅटिंग करतोय रे शाला, एवढंसं टाण 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 बघावंसं वाटत होतं. आणि मग त्याची बॅटिंग संपली, सगळं नेट संपलं. मग आम्ही दोघं जण आचरेकर सरांना भेटलो आणि मग आचरेकर सरांना विचारलं की मी अशी खालच्या डिव्हिजनची एक टीम घेतोय, तर मला हा प्लेअर मिळेल का? मिळेल, पण त्याला खेळवायला पाहिजे आणि त्याला विचार 3 किंवा 4 नंबरला बॅटिंग दिली पाहिजे. म्हटलं नाही ते करतो मी सगळं, त्याला खेळवीन नक्की. असं करत करत आम्ही त्याला घेतलं आणि नेमकं काय झालं, सचिन बाजूला दिला, आम्ही बोललो, तो येतो तिथे भेटतो, फॉर्मवर सह्या वगैरे करायचे असतात. तो गेल्यानंतर हा विनोद धावत आला. मी त्याला ओळखत सुद्धा नव्हतो. ओ सर 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 म्हटलं कोण रे तू? मी विनोद कांबळे. मी नाही आता तू तिथं होता. हो सरांचा प्लेअर आहे म्हणे. मग काय झालं, मला सुद्धा घ्या ना तुमच्या टीम. त्याने स्वतःहून ऐक ना. तर मी म्हटलं हो. तर म्हटलं मला सरांना विचारलं पाहिजे. नाही मी विचारा तुम्ही. परत आम्ही मागे गेलो आणि मग आचरेकर सरांना विचारलं. म्हटलं हा काय रे, त्याला बोल भडकले, तू विचारलं का मला? त्याच्या मागे मागे गेला, त्यांच्याकडे टीममध्ये जागा आहे का? तर म्हटलं सचिन म्हणाला घ्या त्याला आता बाय. मग आम्ही असं करत ते 1 वर्ष ते दोघंही एकाच टीममध्ये आमच्याबरोबर जॉन ब्राईटला खेळले. जॉन ब्राईटला ते क्लब क्रिकेटची ती सुरुवात होती मला वाटतं दोघांची. तेव्हा अंडर-14 तेव्हा होता जेम टीम. मला अजून काय आठवतात ते काही मॅचेस तेव्हाचे? काही नाही, ती सगळे मॅच तिथंच व्हायचे ना, जॉन ब्राईटवर, आझादवर. जॉन ब्राईटचं ग्राउंड आहे ना तिथे. ग्राउंड आहे, बरोबर. मजा यायची. आमचा कॅप्टन त्यावेळेला मोना होता. मोना कवळी म्हणून एक इंडियन एअरलाइन्सचा कॅप्टन होता. तो शिवाजी यंगस्टरला खेळायचा, असं तो हे होतं त्या. तो जॉन ब्राईटला लीड करायचा. आणि नंतर मग 2 ते गेल्यानंतर परत दुसरे आले, संजय बांगर आला, सुलक्षण आला, सगळे असे आले होते तिथे. असे खेळत गेले ते. मजा यायची जरा त्यावेळेला. खरंय. हे करत असताना तुम्ही म्हणजे भारताच्या ज्या मॅचेस व्हायच्या किंवा काही प्रॅक्टिस मॅचेस असतील किंवा त्याही मॅचेस मध्ये तुम्ही टीम मॅनेजर म्हणून बऱ्याचदा काम केलं. मला वाटतं शारदाला पण गेला. त्यावेळेला मी जवळजवळ 28 वर्ष मुंबई इंडियन्सच्या कमिटीवर होतो. राईट फ्रॉम वानखेडे. अच्छा, बॅरिस्टर. म्हणजे आय एम लकी की वानखेडे प्रेसिडेंट होते तेव्हा मी कमिटीवर होतो. वानखेडे नंतर मला वाटतं माधव मंत्री प्रेसिडेंट झाले. नंतर मनोहर जोशी झाले, विलासराव देशमुख झाले. सगळ्या ह्याच्यात मी कमिटीत होतो त्यावेळेला. तर एक असा किस्सा होता की पूर्वी काय व्हायचं, शारजाला प्लेयर्सची बेनिफिट असायची. आसिफ इक्बाल सर ते चालू केलं त्यांनी. जसं आपल्या इथे बेनिफिट असेल, तो काय करायचा, एक प्लेअर घ्यायचा इंडियाचा, एक पाकिस्तानचा, आणि त्या मॅचचे काही पैसे त्याला द्यायचा. तर ती मॅच होती तिथे अशी. तर त्यावेळेला नेमकी ती सोलकरची मॅच. शारजाचं म्हणता तुम्ही? शारजा. ती नेमकी सोलकरची मॅच होती, एकनाथ सोलकरची. आणि एकनाथ माझा जुना आहे. तर मला तर काय हे नव्हतं, इन्व्हिटेशन नाही, माझी ओळख नाही, काय नाही. तर मी म्हटलं, एकी म्हणाल तू चल ना, ये म्हटलं भाऊ. आणि मग मी गेलो तिथे. लकीली त्यावेळेला रमाकांत देसाई टीमचा मॅनेजर होता. अच्छा. आणि मला अजून आठवतं ती मॅच आपण जिंकलो होतो. आणि तिथं काय झालं, स्कोरिंग करायला इंडियाचं कोण नाही. लास्ट मोमेंटला मला त्यांनी सांगितलं रमाकांतनी, जरा तुम्ही स्कोरिंग करा ना, हरकत नाही. जिमखान्याचा ना शिवाजी पार्कचा. म्हणून म्हटलं करीन मी. थरथर कधी केलेलं नाही. आणि इंटरनॅशनल मॅच ती केलं. आणि मला अजून आपला 125 ऑल आउट झाला होता. अच्छा. आणि मग कपिल देव ड्रेसिंग रूममध्ये मीटिंग घेतली. मला अलाउड नव्हतं. मी बाहेर बसलो आणि मला म्हणाला, कपिल देव
बाहर आला, किसको अंदर छोड़ने का नहीं और जरा चाय का बंदोबस्त करू. ओके. दुपारी जेवण झाल्यावर चहा, कारण नाही तर झोपतील म्हणे असं असं सगळं ते झालं. तर त्याचा एक किस्सा फार छान आहे. तर ते मी सांगितलं आणि असा बसलो होतो. तेवढ्यात तिथे ऍक्टर मेहमूद आला. ओके. त्याच्यावर एक माणूस होता. तर मी म्हटलं सर अलाउड नाहीये. मी मेहमूद म्हणून मी ओळखला. मी ओळखत नव्हतो. ऍक्टर एवढा मोठा होता तो, आपल्याला माहिती होतं. बरोबर. मी म्हटलं नाही सर अलाउड नहीं. नहीं उनको बोलो महमूद आया है, मेरे को टीम से मिलने का, ये साहब को मिलाने का है. तर मी म्हटलं, मग मी 2 मिनिटं दरवाजा उघडला आणि रमाकांतला बोलवलं. म्हटलं असं असं आहे. कपिलाला म्हटलं बाद में मिलेंगे उनको म्हणाले. अच्छा. अभी नाही, मीटिंग चालू आहे. आणि मग भेटले ते, त्यांचं ते बोलणी झाली. मला माहित नव्हतं, तो परत झालं ते गेलं. पण त्या मॅचचा तो किस्सा कसा झाला की नंतर मी बघितलं त्या माणसाला तेवढाच. आणि एकदा मी MCAच्या कमिटीवर होतो. रमाकांत तेव्हा व्हाईस प्रेसिडेंट होता आणि मी कमिटी मेंबर होतो. आणि काहीतरी आम्ही असे त्याच्या रूममध्ये बोलत बसलो होतो. तेव्हा तो विषय निघाला. तर रमाकांत कोणाला तरी सांगत होता, तुम्हाला माहिती आहे का केळकरेतनं हे मेहमूदांना थांबवलं. नाही, त्यांनी त्यांचा दोस्त कोण आहे माहिती आहे का, मेहमूद बरोबर होता, दाऊद इब्राहिम होता. रमाकांतला मी खरं केळकर तोच होता. म्हणजे एवढं हे झालं, खरं वाटे ना, माझ्या डोळ्यासमोर सारखं यायला लागलं. आणि मग केळकरने त्याला दम दिला, इधर जाणे का नाही, टीम को छोडणे का नाही. आणि ते खरं होतं. म्हणजे मला त्यांनी सांगितलं होतं जोरात सोडून दिले. पण तो दाऊद निघाला रे. पण सर मगाशी विचारायचं राहून गेलं, सचिन विनोदच्या आठवणी तुम्ही सांगत होता. घरी पण ते बऱ्याचदा आले होते. काय किस्से आहे घरी? सचिन आणि विनोद घरी पण बऱ्याचदा आले होते. हो, घरी म्हणजे कसे, पूर्वी माझ्या घरी गच्चीवर पार्ट्या असायच्या. म्हणजे तर आमची टीम असायची आणि सगळी पार्ट्या म्हणजे काय दारू बिरू नाही, फक्त असे नॉनव्हेज जेवण. माझी मिसेस पूर्वीची CKP होती आणि ती सोलकढी वगैरे छान बनवायची. नॉनव्हेज बरोबर खिमा किंवा ह्याच्यावर सोलकढी खायला. तर ती त्यांना एवढी आवडायची. मुली आणि माझ्या लहान होत्या, त्या दोघी सर्व करायला जायच्या वर. तर एकदा त्यानं ठराविक 2 वाट्या प्यायल्या. सचिनला एकदा जास्त पाहिजे होतं, मग खाली आला होता. त्यामुळे मला सोलकढी पाहिजे, मला आवडली म्हणे, काकू मला सोलकढी पाहिजे. आणि मग त्याला गेली होती. सचिन बरोबर माझे चिकार म्हणजे हे. मला अजून एक किस्सा आठवतो त्याचा, की भोसला मिलिटरी स्कूलची नाशिकला मॅच होती. अच्छा. भोसला स्कूल ती पण बेनिफिट होती. नाही, त्यांनी एक त्यांच्या मदतीसाठी मॅच होती, शाळेच्या मदतीसाठी. तर त्यावेळेला काय झालं, एक प्रकाश परांजपे म्हणून म्युन्सिपाल्टीमध्ये नोकरीला होते. मेयरचे सेक्रेटरी होते. आणि ते आपल्या VV करमरकरचे दोस्त होते. तर ते करमरकरला विचारले की असं असं. माझी त्यांची ओळख कशी झाली की तेव्हा त्यांना ते ह्याला राहत होते शहापूरला. अजून तर ते शहापूरचेच आहेत, आता इथे पार्ल्यात राहायला आले. तर म्हणे तेव्हा मी एकनाथ सोलकरला त्यांच्या घरी त्यांच्या प्रोग्रामला नेला होता. तर तेव्हा त्यामुळे माझी त्यांची ओळख झाली. मग करमरकरने सांगितलं की भोसले केळकरना भेटा, सगळे प्लेयर नेतील ती. असं करत करत ती त्यांच्यासाठी ती मॅच तिकडे गेली. आणि ती मॅच आम्ही ऑर्गनाईज झाली होती भोसला मिलिटरी स्कूलची. त्यावेळेला आम्ही वाया शहापूर गेलो होतो तिथे. तर त्यावेळेला काय झालं, भाऊ जे सचिनचे वडील, त्यांना एक विवा शिरवाडकरांचं लेटर आलं होतं. त्यांच्या दोघांची दोस्ती होती. मॅचचा किस्सा संबंध नाही. त्यांनी लिहिलं तर म्हणे, अरे भाऊ, एक कोणतरी सचिन खेळतोय, तेंडुलकर तुझा कोण लागतो का? तो म्हणे लकीली माझा मुलगा येतो. अरे वा, बरं वाटलं. आणि हे आधीची गोष्ट 2 महिन्यापूर्वी. आणि नंतर ही मॅच ठरल्यानंतर भाऊनी मला सचिनला सांगितलं, मला भेटायलाच बोलवलं. आणि मग मला घरी बोलवलं मॅचच्या आधी. मला म्हणाले, एक काम आहे तुमचं, नाशिकला जात आहे, दुपारी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. आम्ही 1 दिवस राहणार होतो तिथे. तर ह्याला घेऊन शिरवाडकरांकडे घेऊन जा, फक्त त्याला पाया पडायला. कुसुमाग्रज. बरं म्हटलं, काहीतरी ऍडजस्ट करून मी जातो म्हटलं. तेव्हा काही TV कॅमेरे वगैरे काहीच नसायचं, फक्त सिक्युरिटी द्या असायची याला. आणि तसं करत करत आम्ही तिथल्या कमिशनरला सांगितलं, मला एक गाडी द्या आणि एक सिक्युरिटीची व्हॅन द्या, तेवढी. ह्याला घेऊन जायचंय तिकडे, माझी जबाबदारी, मी आणतो, 1-1.5 तासात परत येतो. आणि तसं घेऊन मी त्याला, ते माझं नशीब की शिरवाडकरला मी भेटलो. आणि सचिन
मला बोलता नाही आलं, मी बाहेर बसलो होतो आणि सचिनला मुद्दाहून हात पाठवला आणि त्यांनी त्याचे हात फिरवला वगैरे काय काय आशीर्वाद. दोघेही मोठी माणसं, आपलं काय तिथे बरोबर. आणि माझं लक्ष टेन्शन होतं की हा वेळ काढला तिथे मॅचचं जे बघायला लागतं ना, दोन्ही बघायचं असतं, पण गणित बघायचं होतं, असं होतं ते. त्यामुळे तो एक आठवणीतला किस्सा आहे की सचिनला घेऊन शिरवाडकरांकडे जाऊन परत आलो. म्हणजे तुम्ही ती भेट घडवून आणली असं म्हणता येईल आपल्याला. नाही, बरं वाटलं. त्यामुळे सचिन, विनोद हे दिग्गज आहेतच मुंबईचे सगळे, तुमच्या खूप जवळचे. पण भारताचा माजी कर्णधार अझर आणि तुमच्या मैत्रीची पण खूप विशेष चर्चा आहे. अझरची पहिली भेट कशी झाली आपली? अझरची पहिली भेट आठवते तुमची? भेट अझर, मी तेव्हा इथं कमिटीवर असायचो आणि मी कधी कधी मुंबईला मॅच असेल ना तर मुंबई असोसिएशन एक लोकल मॅनेजर ठेवायची. तर बहुतेक 3-4 वर्ष मी लागोपाठ लोकल लिएझन मॅनेजर, म्हणजे इंडिया टीम किंवा असा टीमचा विजिटिंग, आणि बाळ मार्जरकर नेहमी मलाच ठेवायचा. अच्छा. त्यावेळी अट्रॅक्शन असपेक्षा काही ना, त्याला माहिती होतं प्लेयर्सची ओळख आहे वगैरे. आणि असं करत करत तिथे अझरची माझी ओळख झाली. आणि अझर आत्ता हल्ली एवढी माझी फ्रेंडशिप आहे त्याची. मला वाटतं मुंबईत आल्यावर घरी एक चक्कर होत असेल. पूर्वी तो दिल्लीहून कलकत्त्याला जायचा किंवा ह्याला जायचा, हैदराबादहून वगैरे, इथे यायचा. ते एकदा घरी आलो होतो माया, तर अली इराणी बोलला मला की जरा त्याला फ्लाईटचा वेळ आहे, तू जरा घरी बसवत, मी थांबतो माझ्या. मग मी त्या मिसेसली आम्ही रजा घेतली त्यावेळेला, आणि मग मिसेस म्हणाली मी त्याला खिचडी करते. त्याला साबुदाणा खिचडी आवडली. त्यावेळी मला अजून आठवत होती. पण ती खिचडी त्याला एवढी आवडली होती कशी की नंतर एक मॅच मी सांगलीला, इंजिनिअरिंग कॉलेजचे 50 वर्ष झाली म्हणून एक मॅच होती सांगलीला. तर आम्ही सगळे फ्लाईटनी गेलो होतो, कोल्हापूर वायस बाय रोड. तर तिथे आम्ही आधी जाऊन अरेंजमेंट करून आलो होतो. तर त्या दिवशी संकष्टी होती कुठे त्या मॅचला. अच्छा, प्लेयर्सचा काही संबंध नसतो. मला ज्यादा हे वाटत होतं, तर म्हटलं खिचडी रखो ना. त्यांच्या युपीचा होता कोणतरी, साबुदाण्याची खिचडी उपवास. आणि ते तिथे गेले अझरुद्दीन मला, अरे ये केलकर साहब का डिश इधर भी आहे. तुम्हाला पेटेंट देऊन टाकायचं. संजय मला म्हणतो काय केलकर काय असं, संजय मांजरेकर. हो, संजय होता तिथे. मस्त आली खिचडी. अरे ये तो उसकी भाभी भी अच्छी बनती है. असे एक त्यावेळेला हे होत आता तिथे. बोलायला एकदम माझी डाऊन टू अर्थ येतो अझर. अझर बरोबर माझे चिकार हे झाले. संदीपच्या बेनिफिट मॅचला आम्ही फिरलो परमिशनसाठी. तर हैदराबादला बोर्डाचं मीटिंग होती, तेव्हा बिंद्रा होते अध्यक्ष, तर तिथे आम्ही गेलो. संदीप म्हणाल त्यांचं लेटर लागेल, बोललेलं बरं. आणि मी मग गेलो होतो, मी आणि संदीप दोघं. तेव्हा सुद्धा अझरकडे आम्ही भेटायला गेलो. तर अझरला सांगितलं असं नाही, अभी खाना खा के जाओ, और एक मेरा दोस्त आने वाला है, आपका दोस्त है. म्हटलं हमारा दोनों, कोण क्रिकेट आहे? नाही अभी देखो आएगा तो देखो. आणि कोण आला असेल माहितीये? तो ऍक्टर नसीरुद्दीन शाह. तो आला होता. आणि अझरचं तेव्हा निराळं घर होतं, असं आतल्या बाजूला होतं तिथे. त्यामुळे अझर अगदी अजून मध्यंतरी आणि तो काय येतो इथे येतो ना, मध्यंतरी काय झालं, माझी मिसेस आजारी होती, हार्टचा प्रॉब्लेम होता. नानावटीला शी वॉज ऍडमिटेड. आणि तिथे नानावटीला म्हणजे नुसते अशी टॅक्सीचं मीटर सारखं बिल चढत जातं, बरोबर सारखं हे होतं तिथे. तर मी नव्हतो तेव्हा, माझे जावई होतं बघत तिथे. तर अलीकडे अझर आला होता. आणि अलीला माहिती होतं की माझी बायको आहे आणि अझरची आणि केळकरची चांगली आहे. तर त्यांनी तो आला, भेटायला आला तिथे. जावयाला विचारलं, तेव्हा तिने ह्याच्यात हे घातलं होतं, तिला काय बोलता येत नव्हतं. तर त्यांनी सांगितलं असं असं आहे, असं असं. आणि मग 15-1 मिनट, केलकर साहब तो क्रिकेट के लिए बहुत किया, बिचारे आए नहीं. अझर स्वतः दवाखान्यात आला होता. अझर स्वतः दवाखान्यात आला होता. हो, तिथे अलीकडे मागेच आहे ना अलीचं, नानावटीला. त्यांनी आला आणि सगळं बघितलं आणि स्वतः 11,000चा चेक दिला. अच्छा, स्वतः. आणि हे रखो. तो म्हणाला, जावई म्हणाला आम्ही इथे नाही, तुम्ही तिथे इन्स्ट्रक्शन द्या बिलामधलं हे करा म्हणून. म्हणजे इथं घेण्यापेक्षा बिल त्यातून ऑटोमॅटिक डिडक्ट झाले पाहिजे. म्हणजे त्यांनी 11,000 जमा केले. कुठे नाही, मेरे तरफ से बोल देना. अच्छा, मोठे पण आहे म्हणजे स्वतःहून. नाही, तो पहिल्यापासून त्याचा एक तो म्हणाचा उर्दू में एक कहावत है, जो मटका होता है ना वो हमेशा तुम खाली करेगा तो भरेगा कैसा, तो हमेशा भरणं मागताय. खरंय स्वतः बोललो. बरोबर. तसा मनाने एकदम हे येतो पहिल्यापासून.
अजूनचा माझ्या रेग्युलर टच मध्ये आहे. कारण काय झालंय, त्याचा मुशीर खान म्हणून एक सेक्रेटरी, मुजीद खान, औरंगाबादचा आहे तो, औरंगाबादचा, बरोबर, ओळखतो ना? ओळखतो. तो पूर्वी ह्याचा होता सेक्रेटरी, कोणाचा, विलासराव देशमुख, बरोबर. आणि मजा काय, मी मॅनेजिंग कमिटी मेंबर होतो आणि विलासरावांचा पहिला दिवस प्रेसिडेंट आले ना ते, MCA मध्ये आले होते, आणि ते आले तर मला तेव्हा माहित नव्हतं. अझरचा सेक्रेटरी माहिती होतं पण ह्यांचाही माहित नव्हतं. अच्छा अच्छा. तर आम्ही सगळे असे बसलो होतो तिथे आणि तो गेला आणि त्यांनी मला आला धावत तिथे. तर अरे केळकर साहेब आप इधर कैसे तर बाळ मार्दळकर बघायला, केळकर तो ह्याला कसा ओळखतो, तो विलासरावचा सेक्रेटरी आहे म्हणे. म्हटलं मी त्याला ओळखतो, विलासरावला नाही ओळखत. मग तो म्हणाला चलो मैं लेके जाता हूँ, आणि मग आत घेऊन गेला. त्यांनी ओळख करून दिली. आणि मग एक मॅच तर आमची ठरली होती पण ती काहीतरी लातूरला मॅच करायची. अच्छा अच्छा. कोणाची तरी अशी ते ठरलं होतं पण ती झाली नाही, म्हणजे काही डेट्समुळे. नाही तर मला म्हणाला केळकर साहेब एक मॅच लातूर मी करेंगे, अजून आहेगी, विलासराव आहे तो अजून. म्हणजे अशा ओळखीमध्ये प्रत्येक जण तिथे असं एक लिंक लागत जाते ती. बरोबर आहे. दुसरं काय. पण सर तुम्ही स्वतः शिवाजी पार्कला दादरला राहिलेले आणि संदीप पाटील पण तिथले शिवाजी पार्क, त्यांचं लहानपणापासूनचं क्रिकेट तुम्ही बघितलं असेल संदीपचं ना? हो अगदी. संदीप म्हणजे वडीलच पहिलं क्रिकेट बघितलं आम्ही, वडिलांचं. हो, वडील पण तेवढे चांगलं क्रिकेट खेळायचे. म्हणजे बिल्डिंग मध्ये त्यांचे 6 म्हणजे कुठे मागच्या बिल्डिंगच्या गच्ची बिची असे बॉल द्यायचे. अच्छा. काय म्हणजे काय पॉवर होती त्यांची. म्हणजे दोघेही हार्ड हिटर होते. हो दोघे अगदी. संदीपचं आणि आमचं म्हणजे पहिल्यापासून ते अगदी. त्याची बेनिफिट्स आम्ही सुरतला केली होती, बरोबर, पिठावालांनी केली होती. नेमकं त्याच दिवशी आमची दुपारी निरोप आला की मला वाटतं वानखेडे गेले. अच्छा. अटॅकने. ओके. आणि मग लेले होते आमच्या मॅचला तिथे, जयवंत लेले, त्या फ्लाईटमध्ये. वेस्ट इंडिज इंडिया मॅच होती. अच्छा. सगळे ते तेव्हा त्यांना आणले होते, मला अजून आठवत त्या लेले. ओके. संदीपचं वगैरे तसं मस्त मॅच होते ते. आणि पहिल्यापासून संदीपचं हे चांगलं आहे, आपलं जमतं. बरोबर. या टप्प्यावर सर आता तुम्ही बघताय की IPL मुळे चिकार पैसा आला क्रिकेटमध्ये. खेळाडूंना 4 ओव्हर बॉलिंग टाकली, 10-15 बॉलमध्ये 25-30 रन्स केले की तुमच्या अकाउंटमध्ये भरपूर बॅलन्स राहतो. पण त्या काळात तुम्ही खऱ्या अर्थाने पैसा आणला होता. हे बेनिफिट मॅचचे जे दिवस आहेत ते अजूनही म्हणजे सगळ्यांनाच IPL मुळे पैसे मिळतात असं नाही. आता सुद्धा मला जर कोणी सांगितले बेनिफिट मॅच कोणाची करायची तर मी T20 करणार नाही. 40 ओव्हर्स मला ते माझ्या डोक्यातच ते बसलेले. 40 किंवा 50 ते बरं वाटतं बरं तिथे. पण तुम्हाला असं वाटतं की अजूनही व्हायला पाहिजे तशा मॅचेस? डिझर्विंग लोकांना व्हायला पाहिजे. डिझर्विंग काही लोकांची. आता सुरेश शास्त्रीची झाली मला वाटतं, नाही झाली. त्याच्या भावाची मॅच केली मी, पदम शास्त्री. आम्ही जोधपूरला केली, बरोबर, मला आठवते. असे काही लोक घेत नाहीत, घाबरतात. म्हणजे काय, तुम्ही तयार पाहिजे ना. तसाच माणूस एक पूर्वी होता, कोण माहितीये, रांजणे, वसंत रांजणे. पण त्यावेळेला मकरंद होता आणि मकरंद आणि मी दोघांनी आम्ही म्हणून केलं त्यावेळेला. इचलकरंजीला मॅच केली होती. आणि मला अजून आठवतं पहिली ओव्हर त्याला सुनीलनी सांगितली तू टाक म्हणून. अच्छा. सुनील आणि गुलाम परकर बॅटिंगला गेले. ओके. आणि अख्खी ओव्हर त्याला बीट केला त्याने त्या एजला. अजून मला आठवतं ते. आम्ही गाडीतनं गेलो होतो सर, महालक्ष्मी एक्सप्रेसने गेलो होतो. कोल्हापूरून इचलकरंजी. बरोबर. असे काही अवस्था मजा वाटतं तिथे. तशीच एक मॅच, याची किस्सा सांगतो तुम्हाला, सुरेश वाडकरचा. अच्छा. सुरेश वाडकरचं गुरुकुल स्कूल बांधलंय, म्हणजे ते नाशिकलाच आहे मला वाटतं. नाशिकलाच आहे का? नाही, इथे जुहूला मॅच ते सांगतो. जुहूला ते स्कूल आहे, स्कूल. ओके. आता ह्याला मी तर ओळखत नव्हतो, कोणाला, सुरेशला. आणि ते गुरुकुल स्कूल म्हणजे मुलांना शिकवतात ना, त्यासाठी त्याला स्कूल बांधायचं. त्याला विलासराव देशमुखनी प्लॉट दिला होता. ओके. ओके. सुरेशचा त्यावेळेला मोठा माणूस होता, ते मिळालं त्याला. तर त्याला कोणीतरी सांगितलं तू क्रिकेट मॅच कर म्हणून. आणि मग त्यांनी कसं तरी करून सुनीलचा नंबर मिळवला. ओके. आणि सुनीलला फोन केला आणि सांगितलं मला असे हे मिळालंय, तर गुरुकुलसाठी मला एक मॅच करायची इच्छा आहे, तर आपण मदत कराल का? तर म्हणजे हो. सुनीलला स्वतः आवडायचा. तर मग भेटतो म्हण तुम्हाला. आणि लगेच गावस्करांचा मला फोन. अच्छा. अरे प्रकाश, आपल्याला वांद्र्याला या हॉटेलमध्ये भेटायचंय, एक माणूस भेटणार. कोण आहे? तो तुला तिथं दिल्यावर कळेल म्हणे. तो पण मला माहित नव्हतं. आणि मग आम्ही बांद्र्याला कुठल्या तरी वेस्टला कुठल्या तरी हॉटेलमध्ये 3 जण संध्याकाळी चहाला भेटलो. 6 वाजले होते काहीतरी. आणि जवळजवळ 1.5 तास मीटिंग झाली. तेव्हा गावस्करांनी सांगितलं
आम्ही सगळे तुला मदत करू, मी आणि मी सगळे प्लेयर आणीन, हा सगळा मॅच करेल, कोणालाही एक पैसा द्यायचा नाही, कोणालाही काही नको, फ्री. व्हेरी गुड. फक्त आम्ही तुझ्यासाठी करतोय. किती मोठी गोष्ट. आणि बरं आणि मग नंतर मला म्हणाला गावस्कर, आता मला तो नेहमी बोलताना बनाना डू म्हणतो. हो का? माहितीये की केळं कर ना, बनाना डू. अच्छा, बनाना डू. ओके. असा हाक मारू. कारण हे पंजाबचे प्लेयर्स आहेत ना, तो तुझा सहवाग, मनिंदर सिंग, यांना माझं नाव आठवायचं नाही. कोण आहे त्याला लंबू अरे वो बनाना डू असं गावस्करांनी नाव ठेवलंय. तेव्हापासून माझं नाव ठेवलं. अजून सुद्धा माझ्या लेटर बिटर मध्ये बनाना डूच नाव असतं. ग्रेट. असं त्याचं हे त्यावेळेला. तर ती म्हटलं करूया. तर मी त्याला म्हटलं ट्रेननी जाण्यापेक्षा आपण चार्टर्ड प्लेन करू, आणि चार्टर्ड प्लेननी सकाळी जाऊन संध्याकाळी येऊ, म्हणजे हॉटेलचा खर्च वाचेल, सगळा तिकडचा खर्च वाचेल. त्याला आवडली आयडिया, आणि त्याप्रमाणे आम्ही मॅच खेळली. तर तेव्हा 1-2 सेलिब्रिटी घ्यायचं ठरलं. अच्छा. तर आमची त्या ह्याच्याशी ओळख, माझी होती ओळख, तर नाना पाटेकर. तर नानाला विचारलं. नाना त्यावेळेला शिवाई पार्क जिमखान्यावर पूर्वी बाहेर मांजरेकरांना बघायला यायचा, आणि टेनिस बॉल आम्ही खेळायचो. अच्छा, नाना पाटेकर स्वतः? हो, स्वतः. तेव्हा नाना पाटेकर नव्हता तो. हो, पण ते क्रिकेटची आवड होती त्यांना. तो तिथे बाईमला राहत होता ना. हो, त्या याच्याजवळ. बरोबर. टेनिस बॉलनी खेळायचं वगैरे. तर आला. बरं. तर नंतर म्हणाला मी खेळीन, पण मला बॉलिंग मिळाली पाहिजे, ऑफ स्पिन टाकायची मी. तर म्हटलं ते मी ठरवणार नाही, मी आत असतो. गावस्करला मी सांगेन तुझ्यासमोर. बरं म्हणाला. आणि गावस्कर एक कॅप्टन, एका बाजूला अझर कॅप्टन, अशी मॅच झाली ती. आणि अझर बॅटिंगला गेलं, त्या पब्लिकने हे केलं, लगेच नानाला आणला सुनीलनी. टाळ्या बिळ्या पडल्या. ओपनिंग नाही, 1 डाऊन काही ते. अझर ओपनला नव्हता गेला, म्हणजे अझर बॅटिंगला आला, त्या नानाला बॉलिंगला आणला. आणि नानानी अझर मला म्हटलं, अरे केलकर साहब, ये तो सिरियस बॉलिंग करताय, एक टप्पा पे डालता है, फ्लाइट भी देता नहीं, मारने को नहीं देता है. अच्छा. अरे इसको बोलो बेनिफिट मॅच चलता है, ऐसा बघा ना. असं एवढं तोसा सिरियस झाला. नाना म्हणतो, काय वेडा आहे काय, मला अझरची विकेट मिळायला मी सांगू शकतो. असं ते नानाचं हे. तो फोटो येतो सुरेश वाडकरचा आहे, त्या मॅचचा. मला अजून आठवतो. तिथं मी 2 मॅच केल्या. एक पांडूची केली होती, पांडुरंग साळगावकर, आणि ही. आणि ह्याची ठाण्याला 3 केल्या. येस सर. खूप किस्से आहेत, खूप आठवणी आहेत सर. आज क्रिकेट किती मिस करताय, कारण तुम्ही खूप जवळून बघितलंय. मी त्या आठवणीमध्ये एवढा रमतो, मला दुसरं काही नाही. मला टीव्ही जास्त बघत नाही मी मॅच. मला T20 तर जास्त आवडत चालू आहे मनापासून. पण मी आपली अशी टेस्ट मॅच किंवा वन डे असेल, मनापासून बघतो. अगदी बरं वाटतं. खरं क्रिकेट तेच आहे, ज्यात तुमची खरी टेस्ट लागते. खूप खूप मजा आली सर. तुम्ही आपली जर्नी, आपला प्रवास शेअर केला. या आठवणी ज्या आम्ही कधी ऐकल्याही नसतील त्या तुम्ही सांगितल्यात. आणि चिकार आपल्या तशा बदल्या तर भरपूर आठवणी आहेत तशा. सर, उमेश कुलकर्णींची पण मॅच तुम्ही केली होती, त्या मॅचच्या काय आठवणी आहेत? नाही, म्हणजे तेव्हा वेलेस्ले हॉल आला होता. वेस्ले हॉल. तेव्हा तो रिटायर झाले होते. अच्छा, रिटायर झाले. ओके. तर आमची जाम इच्छा होती, तेव्हा तो फेवरेट होता प्लेयर्स. तर त्याला सांगायचं कोण सांगणार. पालेकरने म्हणाला मी सांगतो, बघूया ऐकतोय काय. तर लेट अस बोल फर्स्ट ओव्हर बाय यू ओनली, वी वॉन्ट यू इन ऍक्शन. मग आय वुड इट विल गो डायरेक्टली, हाफ पिच जाईल, पुढे जाईल, असं तो हे करत होता. पण ते 1 ओव्हर त्याला बघायला सगळ्यांना मिळाली ना, लोकांना जुन्या आठवणी. कारण त्याला सगळ्यांनी CCI मध्ये पाहिलं होतं, वानखेडेत पाहिलं नव्हतं ना. उमेशची मॅच वानखेडेला होती. आणि फेस कोण केली ती पहिली ओव्हर? कोण पहिली ओपनिंग कोणी केली होती बॅटिंग त्यांना? तेव्हा त्या बाजूला मला वाटतं आपले इंडियाचे होते, पण अशी मिक्स टीम होती. ओके. एक दुसरा त्या मॅचला आसिफ इक्बाल शो आला होता. अच्छा. आणि तेव्हा त्यांनी मला आठवतं, मी त्याला ताजला आणायला गेलो होतो. मला म्हणाला, केलकर व्हॉट इज द फी, व्हॉट इज द तिकीट प्राइस? नाही म्हटलं, यू आर दिस. नाही, इट इज बाय हॅबिट, आय वॉन्ट टू कॉन्ट्रीब्युट समथिंग टू द. अच्छा. सो आय विल बाय 1 तिकीट, इट्स अ कॉन्ट्रीब्युशन टू द बेनिफिशियरी. अरे व्हेरी गुड. इंग्लंड मधलं कल्चर आहे. अच्छा. म्हणजे इंग्लंडमध्ये असं असतं, हे खेळतात एकमेकासाठी, बेनिफिट फ्री खेळतात, ते त्यांच्या परीने काहीतरी हे करायचं. तर 1 तिकीट कुठंतरी घ्यायचं, आणि इट इज माय कॉन्ट्रीब्युशन टू हिम, असं द प्लेअर. असं इंग्लंडमध्ये जे चालते ना, तर त्या आसिफने इथं मला आठवतं, तर 500 रुपयाचं त्यावेळेला हे होतं, तिकीट होतं, ते मी त्याने घेतलं. मला 500 दिले, म्हणे गिव्ह मी तिकीट.
आय विल गिव्ह इट टू माय ड्रायव्हर. अच्छा. म्हणजे असं एक डोक्यात हे असतं त्यांच्या. मोठेपणा आहे ना तो. संदीप सर स्वतः क्रिकेट खेळायचे, त्यांचे वडीलही खेळायचे, पण त्यांनी अशा एका खेळाडूची ओळख क्रिकेट जगताला करून दिली आहे जो खेळाडू आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा किंवा भारतीय राष्ट्रीय निवड समितीचा अध्यक्ष म्हणून कार्य करतोय, अजित आगरकर. ती आठवण काय? नाही, ते मला अजून आठवतोय. षटकार ट्रॉफी चालायची, मीच बघत होतो ऑर्गनायझिंग म्हणून, कारण मी षटकार कमिटीमध्ये होतो. तर एकदा शिवाजी पार्कला संदीपचे वडील एका मुलाला घेऊन आले आणि मला सांगितलं की या सिलेक्टरला जरा बघायला सांगायला, मला चांगला वाटतोय वगैरे. आणि त्याप्रमाणे त्यांनी त्याला सिलेक्ट केलं होतं त्यावेळेला. असं आहे. म्हणजे अजित आगरकरची पहिली कुठली स्पर्धात्मक याच्यात एंट्री झाली असेल तर ती तेव्हा झाली होती. बरं वाटलं मला त्यामुळे ते. दुसरी एक मॅच म्हणजे इब्राहिम अन्सारीची केली, तेव्हा मला फार सॅटिस्फॅक्शन मिळालं होतं. मला त्या मॅचमुळे मला म्हणजे मुस्लिम जगतामध्ये मी हिंदू माणूस म्हणून असा मी विचार नाही करत आहे, त्या लोकांनी ऍक्सेप्ट केलं मला. ओके. त्याच्याबरोबर मी त्याची मॅच खरी नुसती रणजी तसा चांगला प्लेअर होता. मला संदीप, सुनील दोघंही म्हणाले हा खरा इंडियाला खेळायला पाहिजे होता, पण किरमाणीमुळे तो गेला. नेमका किरमाणी आला आणि तो गेला. हा रेल्वेचा प्लेअर होता इब्राहिम अन्सारी, विकेट किपिंग बॅटिंग. त्याची मॅच आम्ही दिल्लीला, उत्तर प्रदेश वर्सेस दिल्ली रणजी ट्रॉफी केली होती अशी. तेव्हा त्या मॅचला असं चालू. तर इथे जाहिराती कलेक्ट करायला जायचो ना, तो मला घेऊन जायचा. तो नागपाडा आहे ते त्यांच्या त्या बोलल्या बिल्ल्या त्याला भीती वाटायची काय कळ, पण ते लोक मला अगदी हे करायचे, अगदी हाताला हे करून वगैरे. त्याच्या मॅचला अगदी म्हणजे फार एन्जॉय केलं मी. म्हणजे छान सर, मजा आली आजचे किस्से ऐकून, या आठवणी ऐकून. थँक्यू. पुन्हा एकदा बोलायला बरं वाटलं. तेवढं आपल्याला एक हे वाटतं असं मस्त. येस. तर जेवढी मजा मला आली तेवढीच आपल्यालाही निश्चितच मजा आली असेल आजच्या या आपल्या चॅम्पियनची गोष्ट ऐकून. आपल्याला ही मुलाखत कशी वाटली याविषयीचे आपले अभिप्राय अवश्य कळवा. आणि अजूनही आपण गोष्ट चॅम्पियनचे हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा, ज्यामुळे आपल्याला अजूनही अशा अनेक चॅम्पियनच्या गोष्टी ऐकण्यास मदत होईल. धन्यवाद. थँक्यू.